हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे सॅटर्डे आणि खरं सांगते फ्रेंड्स, इतकं बोर व्हायला लागले ना, माहीत नाही कशाने. म्हणजे आज म्हणून नाही, आम्हाला थर्सडेपासून मला सासूबाईंना बोरच होते. कशाने होते काय माहीत नाही. एक तर आमचा मोठा मुलगा झोपलेला आहे, त्याशी गप्पा मारत होते. छोटा गेलेला आहे खाली आणि काय माहीत, दोघींना आम्हाला बोरच होत होता. आज तिसरा दिवस आहे बघा. गप्पा गोष्टी तर आमच्या चालूच असते, त्या तरी बोर होते. त्यांना आता सासूबाईंना ड्रॉप वगैरे टाकून आली. चला आपण सासूबाईंशी थोड्याशा गप्पा पण मारूया. सासूबाईंशी गप्पा वगैरे मारायच्या होत्याच, पण त्या झोपल्या होत्या. त्यांना डोळा लागला होता, म्हटलं जाऊ दे. मग आलेले आहे किचनमध्ये. तर भाकरी वगैरे चपाती वगैरे सगळं बनवून झालेलं होतं, पूर्ण स्वयंपाक. त्यानंतर म्हटलं हॉटेलचं पूर्ण साफ करून घ्यावं. आणि आज ॲक्च्युली आज पण मावशीने सुट्टी घेतली. काल पण मावशीने कामाला सुट्टी घेतलेली होती आणि म्हटलं जाऊ द्यात. मी ॲक्च्युली काय करणार होते, मी तुम्हाला बोलले बोर होते, कंटाळा पण आला आहे. तर मी सांगणार होते मावशीने एवढा ओटा वगैरे साफ करून घ्या, बॅगची जी टाईल्स आहे ना ती पण साफ करण्यासाठी सांगणार होते. पण काय झालं की मावशींना मी 1:30 वाजून गेले तरी आणखी आल्या नाहीत. म्हटलं कॉल केला तर मावशी म्हणले की आज माझी पण तब्येत बरी नाही, मी आज पण येणार नाही, उद्या येते असं बोलले. तर मग नंतर परत उठले आणि घेतलं आपलं काम करायला. कारण की असं असतं बघा, आपण किती नाही म्हटलं तरी कामाचा लोड असतोच आपल्यावरती. आणि त्यानं ताईने दिलेलं होतं डिंकोड्याचं साहित्य. तर म्हणले की डिंक लाडूचे. तर आई मला फोनवर म्हणत होती की तू बनवलीस का नाही वगैरे. तर म्हणलं चला बनवून घ्या, त्यानिमित्तानं वेळ वगैरे जाईल. तर इथं घेतलेलं आहे मी खोबरं खिसायसाठी वगैरे. तर सासूबाई म्हणत होत्याच माझ्या, आणि मी खिसते वगैरे. पण मी म्हटलं नको, राहू द्या म्हटलं, कारण ते कडक खूप खोबरं असतं बघा, ते खिसायला फारच वेळ लागतो नाही म्हटलं तरी. तर आता डिंकोडा वगैरे पण बनवायचा आहे. तर त्या म्हणत होत्या डिंकोडा आवडत नाही मला. मग चला जाऊ दे म्हटलं, आता डिंक लाडू वगैरे बनवूया. आणि डिंक लाडू तुम्ही कसं बनवता आणि जर कोणाला रेसिपी माहीत असेल तर मला नक्की सांगा कमेंट करून. ओके, बाय, काळजी घ्या सगळ्यांनी.